दिनांक 8 फेब्रुवारी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 5. योग गर्भयोग. ओवी क्रमांक 1-33. अर्जुन उवाच. संन्यासं कर्मणा कृष्ण पुनर्योगं संशयसि यच्छ्रेवयोतिरोक्यं तन्मे ब्रह्मी सुनिश्चितम. मग पार्थो श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारूये. मागा सकळ कर्माचा संन्यासो, तुम्हीची निरोपिला होता बहु असो, तरी कर्मयोगी केवी अतिरसो पोखिता पुढसे. ऐसे द्व्यर्थ हे बोलता, आम्ही निनतयांच्या चित्ता आपुलिये चाडेसी अनंता उमजून हे. एके एक सागरा ते बोधिजे, तरी एक निष्ठची बोलिजे, हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती. तरी याची लागे तुमते, म्या रावळासी विनविले होते, जे हा परमार्थ ध्वनिते न बोलावा. परी मागील असो देवा, आता प्रस्तुती उकलू देखावा. सांगे दोही माझी बरवा मार्गो कवनु, जो परिणामींचा निर्वाळा अचुंबित ये फळा, आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची. जैसे निद्रेचे सुख न मोडे, आणि मार्गोतरी बहुसाल सांडे, तैसे सोहो कासन सांगडे सोहोपे होय. येणे अर्जुनाचे बोले, देवो मनी रिझले, मग होईल एके म्हणितले संतोषनिया. देखा कामधेनु ऐसी माये, सदैवा जया होये, तो चंद्रुही परिलाये हे खेळावया. पाहे पाश्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची या आर्ता, काय शिराब्दी दूध भाता देई जेचिना. तैसा औदार्याचा कुरुठा, श्रीकृष्ण आपू जाहलिया सुबटा, का सर्व सुखाचा वसोटा तोची नोहावा. एत चमत्कारू कायसा, गोसावी श्री लक्ष्मीकांतायसा, आता पुलिया सवेसा मागावा की. म्हणून अर्जुने म्हणितले, ते हासोनी एरे दिदले, तेची सांगेन बोलिले काय कृष्णे. श्री भगवान उवाच. संन्यास कर्मयोगस्य की श्रेय सकार उभो, तयोस्ति कर्म संन्यासा सत्कर्म योग विशिष्यते. तो म्हणेगा कोणती सूता, हे संन्यास योग विचारिता, मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती. तरी जाना नेना सकळा, हा कर्मयोग कीर पांजळा, तैसी नाव श्रिया बाळा तोय तरणी. तैसे सारासार पाहिजे, तरी सोहोपा हाची देखिजे, येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. आता याची लागे सांगेन, तुझ संन्यासियाचे चिन्ह, मग सहजे हे अभिन्न जानसी तू. नेयस नित्य संन्यासी, यो न द्वेष्टी न कांक्षती, निर्द्वंदो हि महाभावो सुखम बंधात मुच्यते. तरी गेली याची सेय न करी, न पवता चाड न धरी, तो सुनिश्चळ अंतरी मेरू जैसा. आणि मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. जो मने ऐसा जाहला, संगीतोची सांडिला, म्हणून सुखे सुख पावला अखंडित. आता ग्रहाधिक आगवे, ते काही न लगे ते जावे, जे घे ते झाले स्वभावे निसंगो म्हणून. देखे अग्नी विझोनी जाय, मग ते राखोंडी केवळू होय, ते ते कापुसे घेऊसये जियापरी. तैसा असते न उपाधी, ना कळिजे तो कर्मबंदी, जयाची ये बुद्धी संकल्पू नाही. म्हणून कल्पना जे सांडे, ते चिगा संन्यासू घडे, ये कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगी. सांख्ययोगो पृथक् बाला प्रवदन्ति न पंडिता, एकमप्यास्थित सम्य गुरुर्यो यो विंदते फलम. एरवी तरी पार्था, जे मूर्ख होती सर्वता, ते सांख्ययोग संस्था जानती केवी. सहजे ते अज्ञान, म्हणून म्हणती ते भिन्न, एरवी दीपाप्रती काही आनान प्रकाश वाती. पै सम्यक येणे अनुभवे, जीही देखिले तत्व आघवे, ते दोही ते ऐक्य भावे मानिती गा. यत्सांख्ये प्राप्ते स्थानं तद्यो गैरपि गम्यते, एकं सांख्यच योगंच य पश्यन्ति स पश्यति. आनिक सांख्यी जे पाविजे, तेची योगी गमिजे, म्हणून ऐक्य दोही ते सहजे या परी. देखे आकाशा आणि अवकाशा, भेदू नाही जैसा, तैसे ऐक्य योग्य संन्यासा ओळखे जो. तयासीच जगी पाहले, आपण पे तेनेची देखिले, जया सांख्य योग जाणवले भेदेविन. अर्थ. मग अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला,
हे हो तुमचे असे कसे बोलणे? तुम्ही एक काहीतरी सांगाल तर त्याचा मनापासून विचार करता येईल. कर्माचा त्याग करावा असे मागे तुम्ही सांगितले, तर आता कर्मयोगाला महत्त्व का देता आहात? श्री अनंता, तुमचे असे हे दुटप्पी बोलणे आमच्यासारख्या अज्ञानी लोकांच्या मनाला कळत नाही. एक देवा, एका तत्वाचा बोध करायचा असेल तर एकच मार्ग निश्चितपणे सांगावा. हे तुम्हाला दुसऱ्यांनी सांगितले पाहिजे का? यासाठी देवा मी तुमची पूर्वी विनवणी केली होती की तत्वज्ञान संदिग्ध भाषेत सांगू नका. पण देवा, मागील गोष्ट राहू दे. आता दोन्ही मार्गापैकी उत्तम मार्ग कोणता हे स्पष्ट करून सांगा, ज्याचा शेवट शुद्ध असून ज्याचे फळ अचूक प्राप्त होते व जो आचरण्यास अत्यंत सोपा आहे. ज्याप्रमाणे सोपे व सुखावह वाहन असले म्हणजे झोप न मोडता पुष्कळ मार्ग काढता येतो, त्याप्रमाणे तुम्ही मला सुलभ साधन सांगा. अर्जुनाच्या या अशा बोलण्याने देव मनात आनंदित झाले आणि संतुष्ट होऊन म्हणाले, एक तसेच होईल. पहा, सुदैवाने कामधेनूसारखी आई लाभली की त्याला चंद्रपण जसा खेळावायला मिळतो. हे पहा, श्री शंकरांनी प्रसन्न होऊन त्या उपमन्यूच्या इच्छेप्रमाणे त्या दूध भाताकरता क्षीरसमुद्र दिला नाही का? त्याप्रमाणे औदर्याचे भांडार असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनाला प्राप्त झाल्यावर त्याला सर्व सुखाची प्राप्ती का न व्हावी? लक्ष्मीकांतासारखा मालक मिळाला असता. आता आपल्याला हवे तसे त्याने का मागून घेऊ नये? म्हणून अर्जुनाने जे जे मागितले ते श्रीकृष्णांनी प्रसन्न होऊन दिले. ते काय ते आता सांगतो. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, हे संन्यास व कर्मयोग विचार करून पाहिले तर दोन्ही मोक्षदायकच आहेत. तथापि नाव जशी स्त्रियांना व मुलांना तारून नेण्यास सोपी आहे, तसा जाणत्याला व नेनेत्याला हा कर्मयोग रूपी संसार समुद्र तरून जाण्यास सोपा आहे. सारासार विचार केला तर हाच योग सोपा आहे. याचे आचरण केले तर सहजपणे कर्मत्यागाचेही फळ मिळते. यासाठी तुला कर्मसन्यास करणाराचे लक्षण सांगेल. मग हे दोन्ही मार्ग एकच आहेत हे तू सहजच जाणशील. जो गेलेल्या गोष्टीची आठवण करीत नाही, लाभासाठी हाव धरीत नाही, तो मेरू पर्वताप्रमाणे अंतर्यामी स्थिर असतो. अर्जुना, ज्याच्या अंतःकरणात मी व माझे याचे स्मरण देखील राहत नाही, तो नित्य संन्यासी जाणावा. ज्याच्या मनाची अशी वृत्ती झाली आहे त्यालाच विषयाची इच्छा सोडते आणि म्हणूनच त्याला सहजपणे अखंड सुखाची प्राप्ती होते. अशा स्थितीत घर वगैरे सोडण्याची जरुरी नाही, कारण त्याचे मन स्वभावतः निसंग झाले असते. विस्त विझल्यावर मग त्याची झालेली नुसती राख जशी कापसात ठेवता येते, त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीला मी करता आहे असा विकार होत नाही, तो संसारात राहून कर्मबंधनाने बद्ध होत नाही. म्हणून जेव्हा मनातील कल्पना नाहीशा होतात तेव्हा संन्यास घडतो. आणि याच कारणामुळे कर्मत्याग व कर्मसन्यास हे दोन्ही सारखेच आहेत. एरवी अर्जुना, जे अज्ञानी आहेत ते सांख्ययोग व कर्मयोग कसा समजू शकतील? ते स्वभावतःच मूर्ख असतात, म्हणून या दोन मार्गांना भिन्न समजतात. एरवी प्रत्येक दिव्याचा प्रकाश वेगवेगळा असतो का? तथापि ज्यांनी चांगल्या प्रकारचे अनुभव घेऊन परब्रह्माचे तत्व जाणले आहे ते दोन्ही योग एकच आहेत असे मानतात. सांख्य मार्गाने जे मिळते तेच योगानेही मिळते, म्हणून हे दोन्ही मार्ग साहजिकच एक आहे. पहा, आकाश व पोकळी यात जसा भेद नाही, तसा ज्ञानयोग व कर्मयोग यात भेद नाही. हे जे जाणतो, ज्याने ज्ञानयोग व कर्मयोग यात भिन्न भाव नाही जाणले त्यालाच ज्ञानप्राप्ती झाली, त्यानेच आत्मस्वरूप पाहिले आहे असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.